देवाला दिवा लावायचा सुद्धा राहिला. पाऊस पडतोय. देवा त्यांना माझ्या बाबड्याला सुखरूप ठेव. लवकर येऊ दे त्याला. लवकर येऊ दे त्याला. लवकर येऊ दे त्याला. लवकर येऊ दे त्याला. माझ्या बाळाला सुखरूप ठेव. अगं बाई, लाईट गेलं वाटतं. बघते बघते. बबडे आला वाटतं. आले बाळा आले. माझा मुलगा सोहम, त्याचा कुठे काही पत्ता नाही हो. मला खूप काळजी वाटते त्याची. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ते माझ्याकडे द्या. तुम्ही बसा आधी. मला काही समजत नाही हो. बसा तुम्ही बसा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आलो ना. मी खूप फोन करायचा प्रयत्न करते त्याला, पण काही संपर्कच होत नाहीये त्याचा. म्हणजे त्याचा मला सांगा, त्याचा फोन कधी आला होता? माझ्या मुलाने मला ऑफिस मधून निघताना फोन केला, पण नंतर त्याचा काही संपर्कच नाहीये. अच्छा अच्छा, नंतर कॉन्टॅक्ट झालेला नाही का? अहो मग तुम्ही करायचात फोन त्याला. अहो मी खूप प्रयत्न केला, त्याचा फोन लागत नाहीये. सगळीकडे एवढं पाणी भरलंय ना, मला खूप काळजी वाटते. नाही नाही, तुम्ही काळजी करू नका. आपण त्याच्या ऑफिसच्या फोनवर फोन करून बघूया. हो चालेल. मला जरा नंबर सांगता का तुम्ही? त्याच्या ऑफिसचा नंबर नाहीये माझ्याकडे. म्हणजे मी खरं तर लिहून ठेवायला हवा होता ना कुठेतरी. मला वाटलं नाही कधी अशी गरज पडेल मला. नाही नाही, हरकत नाही. आपण शोधून काढू. तुम्ही नाव सांगा ऑफिसचं मला, आपण शोधून काढू. हा ते आर्यन इंटरनॅशनल असं काहीचं नाव आहे हो. कारला ऑफिस आहे त्यांचं तिकडे. म्हणजे खरं सांगू, मला काही आठवत नाहीये काय नक्की नाव आहे ऑफिसचं. म्हणजे मी कधी ऑफिसचा पत्ता किंवा त्याचा नंबर मी लिहूनच नाही ठेवला. कशी मी वेदळी. हो नाही नाही, हरकत नाही. पण तरी आपण शोधून काढू शकतो. कसं? त्याचे काय ऑफिसचे पेपर्स वगैरे असतील ना, त्याच्यावर शोधून काढू आपण. हो म्हणजे त्याच्या कपाटात फाईल असेल एखादी. ते तुम्ही बघा सापडतंय का काही. ठीक आहे, पण एवढ्या अंधारात मला कसं सापडणार? बरं हरकत नाही. मी तुम्हाला टॉर्च दाखवतो. आपण टॉर्चच्या प्रकाशात जाऊया. तुम्ही काळजी करू नका अजिबात. या कपाट या. हो इकडे या. इथे ना, इथे पुस्तकं वगैरे आहेत त्याची. इथे काही दिसतंय का? फाईल असायला पाहिजे. हळू लागेल तुम्हाला. नाही, इथे कुठेतरी. हळू तुम्ही याच्यात काही करू नका तुम्ही. हे बघा इथे, ही बघा, ही एक फाईल आहे बघा. बघा बघूया. आहे का? नाही, ह्याच्यात काहीतरी हे वेगळेच कागद आहेत. ही बघा, ही अजून एक फाईल आहे. नाही, बिल आहेत कसली तरी. बघा बाई, मग इथे तर दुसरी कुठली काहीतरी मिळालं ना. फाईल नाही दिसत आहे हो. काय करू आता? मी त्याच्या कपाटात बघते. म्हणजे मीच आवडते ना त्याचं कपाट. त्याच्यात असण्याची शक्यता आहे. हे बघा ही असेल बघा बहुतेक. नाही, याच्यात तर काहीच नाहीये. अगं बाई, ही बघा. एक मिनिट, हे बहुतेक आहे. हो का? RRM इंटरनॅशनल असं नाव आहे का? हो बरोबर, हेच नाव आहे त्याच्या कंपनीचं. हा नाही, मग आहे इथे.
हेड ऑफिस नरिमन पॉइंटचा नंबर आहे. अहो पण त्याचं ऑफिस तर खारला आहे. हो नाही हरकत नाही, आपण हेड ऑफिसला विचारू शकतो. इथे नंबर आहे. हा हॅलो, RRM इंटरनॅशनल. मला जरा तुमच्या खार ऑफिसचा नंबर मिळू शकेल का? हां 7425. ओके ओके, थँक्यू सो मच. मिळालं का? हां एक मिनिट. 7425. हाँ RRM इंटरनेशनल. हाँ जी बोलिए. आज जरा सोहम कुलकर्णी से बात करनी थी. साहब तो दोपहर में ही चले गए. आज बारिश हो रही है ना, आज सब ऑफिस से हाफ डे ही चले गए. आहे का? सोहम ऑफिस मध्ये आहे? नहीं. कब निकल गए ऑफिस से? कुछ 4 बजे निकले होंगे. सब साथ ही चले गए. कंपनी की गाड़ी से ही गए. कंपनी की गाड़ी से गए, लेकिन अब तक घर नहीं पहुंचे वो. नाही, सोहमकडे स्कूटर आहे. नहीं तो कंपनीच्या गाडीने गेलाय, स्कूटरने नाही गेलाय. आप सोहम कुलकर्णी साहब के बारे में बात कर रहे हो ना? हाँ जी. वो तो अक्षय साहब के घर गए. किसके घर? अक्षय साहब, उनके दोस्त. अच्छा, उनका नंबर मिल सकता है क्या? नंबर अभी कहा साहब. जरा देखिए प्लीज. एक मिनट. अक्षय 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 अक्षय. हाँ लीजिए सर. 921. अच्छा ओके 375. ओके ओके ओके. कुठे कुठे गेलाय तो? सोहम त्याच्या मित्राच्या घरी गेलाय वाटतं. अक्षय मित्र आहे त्याचा. हा त्याचा नंबर मिळालाय मला, मी करतो त्याच्या घरी फोन. हो 745. वाचतोय ना फोन? हो रिंग होतीये. मुंबईमध्ये आज सकाळपासून पुन्हा एकदा संततधार सुरू आहे. अक्षय रे फोन व्हायब्रेट होतोय रे तुझा. म्हणाल तिकडं पाणीच पाणी आहे. मार्गावरची लोकल सेवा अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. विरार बोरी हॅलो. हा मिस्टर अक्षय, हो बोलतोय. सोहम कुलकर्णी आहेत का तिथे? आहे. तुझा फोन आहे. सायन माटुंग्या दरम्यान रेल्वे माझा? रुळांवर हां. पाणी आलंय. त्यामुळे लोकल वाहतूक मंद गतीने सुरू आहे. हॅलो. हॅलो, मी अभिजित राजे बोलतोय. वाढलाय त्यामुळे सखल भागात पाण्याची पातळी वाढत चालली आहे. सोहम, तुझी आई तुझा कॉन्टॅक्ट होत नाही म्हणून खूप पॅनिक झाली आहे. जरा बोल तिच्याशी. हा हॅलो बबड्या. 7 वाजता संपलेल्या 24 तासामध्ये मुंबई शहरात 162, पूर्व उपनगरात 112. हा बोल. हॅलो बबड्या. सोहम, अरे कसा आहेस तू राजा? बरा आहेस ना? हो बरं आहे मी. का काय झालं? अरे किती वेळ फोन लावत होते मी तुझा. तू एवढ्या पावसात निघाला, सगळीकडे पाणी भरलंय. मला काही सुचत नव्हतं रे. फोनची बॅटरी संपली आहे, चार्जिंगला लावलंय. आणि तुला निघताना कळवलं होतं ना मी. तू कशाला उगाच स्वतःही पॅनिक होते आणि लोकांनाही पॅनिक करतेस ग? आणि त्या अभिजित राजेंना घरी बोलवायची काय गरज होती? त्यांना काय वाटलं असेल मी कुकुला बाळ आहे का? अरे तसं नाही रे बाळा, मी खूप काळजीत होते. तुझा फोन लागत नव्हता, माझा काळजीने जीव अर्धवेळा झाला होता. मला काही सुचलं नाही रे दुसरं. मी आता कळलं ना मी. ठीक आहे, पाऊस थांबला की येतो घरी. हो 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 बाळा, उद्या सकाळीच निघ. ए राजा, जेवलास का रे तू? आई, त्या अभिजित समोर असले फालतू प्रश्न नको विचारूस मला. बाय. सोहम, इज एव्हरीथिंग ओके? लाईट्स पण आले. हो, बरं झालं तुम्ही आलात. नाही तर मी इतकी गोंधळून गेले होते, मला काही कळलंच नसतं काय करावं. अगो बाई, किती भिजलाय तुम्ही. मी टॉवेल देते ना तुम्हाला. हो नको, मी ऑलमोस्ट वाळलोय आता. खरंच मी सोहमच्या इतक्या काळजीत होते ना, मी तुम्हाला साधं पाणी सुद्धा दिलं नाही. नाही नको, मी पाण्यातूनच आलोय. नाही जोक केला.
पाणी नको पण कॉफी हो आणते मी कॉफी आणते. प्लीज. सरांचा फोनही लागत नाहीये आणि सूप मध्ये सॉल्ट आणि पेपर नाहीये. जा घालून आण जा. सॉरी मॅम सॉरी. लवकर ये जा. बोल मॅडी. हा सर. सर आहो कुठे आहात तुम्ही सर? मी कधीपासून फोन करते तुम्हाला. तुमचा फोन लागतच नाही. आउट ऑफ कव्हरेज लागतोय. सर तुम्ही पोहोचलात ना सॉरी मॅडमच्या घरी? हो 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 मॅडी. सर त्यांचा हरवलेला मुलगा सापडला का? हरवलेला मुलगा नाही मॅडी, तो अजून घरी परत आलेला नाही. गुड परफेक्ट. काय बोलतेस मॅडी? नो नो सॉरी सॉरी सर. अहो मी ते सूप पित होते ना म्हणून म्हटलं तसं. सर पाऊस पडतो ना खूप म्हणून सूप प्यावं असं वाटलं मला. सर पण तुम्ही ओके आहात ना? आणि बाकीचे पण तिकडे सगळे ओके आहेत ना? तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर सांगा, मी येईन तिकडे सर. मॅडी 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 मी ॲब्सोल्युटली ओके आहे. इथे काही मला हेल्प लागणार नाहीये. आय विल मॅनेज. तू तिथेच थांब आणि आपल्या स्टाफलाही सांग उगीच घाई करून घरी जायला उशीर होतो म्हणून पावसापर्यंत निघू नका. येस सर. न्यूज अपडेट घेत राहा. ओके ओके सर. टेक केअर. बाय. बाय सर. सर किती केअरिंग आहेत ना आणि तू किती बोरिंग. वा. कॉफी बाहेर बसून आरामात पिता का? नाही हरकत नाही. मी जस्ट सोहमची फाईल बघत होतो. चांगलीच मोठी कंपनी आहे ही. हो हो खूप मोठी इंटरनॅशनल कंपनी आहे त्याची. त्याचं कामही फार महत्वाचं असतं म्हणून सारखं टेन्शन असतं त्याला. काय ते असणारच. मार्केटिंग मधला जॉब म्हटल्यावर हे सगळं आलंच. आणि त्यात मला वाटतं काहीतरी 2-3 महिन्यासाठी ट्रेनिंगला जातो ना बाहेर देशात. सोहम? हा हो नाही नाही का? बरं. पण तुम्हाला कसं कळलं? नाही मला फाईल बघून त्यातले काही कागद बघून असं वाटलं 2-3 महिन्यांसाठी जातोय म्हणून. नाही नाही हो नाही, कारण तसं असतं तर त्यांनी मला सांगितलं असतं ना. हो. चला मी आता एक कॉफी संपवतो आणि निघतो. अहो पण कसे जाणार तुम्ही? नाही टीव्हीवरती दाखवत होते ना बातम्यांमध्ये, सगळीकडे खूप पाणी भरलंय, रस्ते बंद आहेत. पाऊस थांबला तर तासाभरात ओसरेल पाणी. बापरे तासभर? काही हरकत नाही ना, मी पटकन खिचडी करते तुमच्यासाठी. हो नको नको. नाही नाही तुम्ही आता जेवूनच जा. खिचडी व्हायला कितीसा वेळ लागतोय? हो. या तुम्ही या. हो. अरे सोहम तुझा फोन वाजतोय रे. कट कर रे. आईचा असणार. उगाच नको नको ते प्रश्न विचारणार. शुभ्राचा आहे. कापू का? अरे नाही नाही दे 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 इकडे दे. मैं जोरू का गुलाम अरे बन के रहूंगा. चुप चुप चुप. अरे तो हा हवाय अरे हा शुभ्रा बोल. सोहम घरी पोचलास का तू? मी नाही अगं मी अक्षयकडे आहे. पाऊस खूप होता ना, सो सगळे रस्ते ब्लॉक होते. अरे हो म्हणूनच फोन केला मी. तू सेफ आहेस ना? हो. बरं मला सांग तुझा पहिला दिवस कसा होता? आणि तू केलेलं प्रेझेंटेशन झालं का? हो झालं ना, आणि मस्त झालं. सगळ्यांना खूप आवडलं. बरं तू आईना फोन करून कळवलंयस का? नाही म्हणजे तिचा आला होता फोन. मी सांगितलं तिला अक्षयकडे. उगाच पॅनिक झाली होती ती. अरे उगाच काय सोहम, तू कळवलं नाहीस म्हणून पॅनिक झाले असणार ना. सोहम तुला मी सांगितलं होतं ना कॉन्फरन्स रूम मध्ये मला फोन अलाउड नाहीये. तू त्यांना फोन कर आणि कळव. तर तू हे असं शुभ्रा ऐक ऐक शांत. मी तिला सांगितलंय मी अक्षयकडे, आणि आता कुठे ती शांत झाली. आता तू का रागवतेस? अरे तू जे बोलतोयस त्याचा राग येतोय मला. पॅनिक झाल्या म्हणजे तू बातम्या बघ जरा. जे काही दाखवतायत ते बघून कोणीही पॅनिक होईल. मला शोधायला तिने अभिजित राजेंना बोलवलं होतं.
अभिजित राजे. आणि ते एवढ्या पावसात तुला शोधायला आले होते? अरे वा. वा काय वा शुभ्रा, दिस इज सो एम्बॅरेसिंग. आणि मी काय लहान मुलगा आहे का पावसात हरवायला? तसं नाही रे. आपलं मूल सापडलं नाही ना की आई अगदी वय विसरून त्याला शोधायला लागते. त्या क्षणी त्यांना नाही सुचलं असणार काही. समजून घे ना थोडं. ठीक आहे. तुझं झालं ना आईंशी बोलणं? अरे नाही, माझं म्हणजे पोहोचल्यावर बोलणं झालं होतं, पण नंतर कॉन्फरन्समध्ये फोन अलाउड नाही आहेत ना, तर मग बोलणं नाही झालं. आणि आता मी त्यांना फोन लावते लँडलाईनवर, तर बहुतेक पावसामुळे लँडलाईन बंद झालेली असावी. पण बघते मी, मोबाईलवर ट्राय करते पुन्हा. बरं ऐक, आता ठेवते मी फोन. मला ना एक व्हिडिओ कॉल आहे आत्ता, तर मग बोलते तुझ्याशी नंतर. ठीक आहे? ओके बाय. बाय. सोम, एक सिरियसली सांग ना, तू लग्नानंतर भांडी वगैरे घासायला लागलास ना? हा? म्हणजे भाजी पोय तर बनवायला शिकलाच असशील. गप बस रे. आणि काय घराची साफसफाई पण करतोस ना तू? हो का, तुझी करायची आहे का? चॅनल बदल चल. बसा ना. अहो मी घेतलं असतं. नाही बसा ना. अहो तुम्ही किती. बापरे, थँक्यू. अप्रतिम, क्या बात आहे. तो तुम्ही घ्या ना. नाही नको, मी नंतर घे. तुम्हीच म्हणता ना एकट्याने जेवू नये. अहो पण मला सवय आहे. तुम्ही घ्या. वा, मस्त आहे खिचडी. जरा घाईघाईतच केली. हिंग थोडं जास्त पडलो माझ्या हातून. हो, ते तुम्ही खाऊन बघितले? नाही, मी वासावरनं ओळखलं. काय झालं, तुम्ही हसलात का? नाही, मी विचार करतोय, वासावरनं तुम्ही ओळखू शकता हिंग जास्त झाला आहे. मग एखाद्या पदार्थाची चव घेतल्यावर तर काय कमी काय जास्त. हो, मलाच काय कुठल्याही गृहिणीला कळेल ते. तेच तर करायचं होतं. ती 2 मुलं तुम्हाला भेटून गेली बघा, पाककृती स्पर्धा. तुम्ही चक्क नाही म्हणाला तो. हो, मी ते जरा. तुम्हाला त्यांनी नीट समजावून सांगितलं नसेल, मी तुम्हाला नीट समजावून सांगतो. पण तुम्हाला काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त तो पदार्थ कसा झाला याचं मत द्यायचंय. बाकी सगळं मी सांभाळून घेईन. आणि साधी स्पर्धा आहे गृहिणींची, घरगुती. तुम्ही त्यात परीक्षण करा असं मला मनापासून वाटतं बघा. हो, पण मलाही काही माहित नाहीये ना. म्हणजे माझ्याकडून उगीच गोंधळ नको ना व्हायला. तर मी असूनच सोबत. मस्त झालं जेवण. राहू द्या, मी नंतर उचलते. म्हणजे एवढ्या पाण्यातून तुमच्या घरापर्यंत चालत आलो, त्याचं चीज झालं. आय मस्ट लीव्ह नाव. बरं, ते परीक्षणाचं मनावर घ्या. काहीही गोंधळ होणार नाही याची खात्री मी तुम्हाला इथे आत्ता देतो. तुमच्या होकाराची वाट बघतोय. चला, मी जातो. अहो, येतो म्हणावं. चला, मी येतो.